मध्ये सगळ्या बँकांसमोर निदर्शनं करण्यात येणार आहेत। तर वळूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे एका सामान्य शेतकरी बनून ते खताच्या दुकानावर गेले होते। यावेळेस त्यांनी एखाद्या सामान्य शेतकऱ्यासारखं दुकानदाराशी संवाद साधला आणि त्यानंतर मात्र जे काही घडलं त्याने कृषी मंत्र्यांचा पारा चांगलाच चढला। त्यांनी थेट कारवाई केलेली असून औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेमुळे सगळे दुकानदारांचे आता धाबे चांगलेच दणाणलेले आहेत। यावेळेस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसोबत दादा भुसेंनी गोदामाचा पंचनामा केलाय आणि कारवाईनंतर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दादा भुसे यांनी दिले। एक तासापासून शॉपेश्वर इथं नाही का आपण दुकानात इथं राहून काय करता तुम्ही? आता माझ्या समोर मोठे केशव मोठे आनंद गंजेवार एडीओ एक तासापासून कृषी मंत्री दादाजी भुसे शेतकरी युरिया मागतो आहे, त्याला युरिया मिळत नाही। शरम वाटत नाही? शेतकऱ्यांचं शोषण होत आहे। झोपासाठी मारला समाज असं जागा नव्हती। शॉपेश्वर इथं नाही का आपण दुकानात इथं राहून काय करता तुम्ही? आता माझ्या समोर मोठे केशव मोठे सचिव महोदय फोन रेकॉर्डवर घ्या। मी आता संभाजीनगर औरंगाबादच्या या दुकानाचं नव भारत फर्टिलायझर मध्ये आहे। आता माझ्या समोर मोठे केशव मोठे आनंद गंजेवार एडीओ एक तासापासून कृषी मंत्री दादाजी भुसे शेतकरी युरिया मागतो आहे, त्याला युरिया मिळत नाही। विनंती करून अर्धा तास विनंती केली, 5 गोण्या तरी द्या, युरिया मिळत नाही। माझ्याकडे शेतकऱ्यांचे पुरावे आले की त्याला लिंकिंग मध्ये दुसरं घेतलं पाहिजे आणि 300-325 रुपयाच्या पुढे युरियाची विक्री चालू आहे औरंगाबाद मध्ये। इथे आता हे 2 अधिकारी आहेत, यांच्या ताब्यात मी ही जबाबदारी देतो। यांचे 7 गोडाऊन्स आहेत। किती स्टॉक आहे तर ताबडतोब इथे स्टॉक घ्यायचा। तर आपण पाहिलं दादा भुसे यांनी अचानक टाकलेल्या या दुकानदारांच्या धाडीमुळे सगळ्याच दुकानदारांचे धाबे चांगले दणाणलेत, कारण अधिक भावामध्ये ते शेतकऱ्यांना माल विकत होते। वळूयात पुढच्या बातमीकडे। आणखी एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे आणि बातमी आहे दिल्ली सीमेवर चीनकडून करण्यात येणाऱ्या आगळीकीनंतर आता भारतानं 4ही बाजूनं चीनला घेरण्याची तयारी केलेली आहे। तर त्यातच आता आर्थिक आघाडीवर चीनला धडा शिकवण्यासाठी देशातील शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी चीनी कंपन्यांना नाकारण्यात येण्याची दाट शक्यता आहे। आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार चीनी कंपन्यांकडून होणारी गुंतवणूक थांबवण्यासाठी भांडवल बाजार नियामक सेबी आणि केंद्रीय आर्थिक मंत्रालयातर्फे विचार विनिमय सुरू आहे। त्यामुळे लवकरच आता चीनी कंपन्यांकडून होणाऱ्या गुंतवणुकीवर बंधनं घालण्यात येण्याची शक्यता आहे। तर आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, शेअर बाजारातील गुंतवणूक जी आहे चीनची ती थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एकीकडे याचा अर्थ चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत आता सज्ज झाला असल्याचं दिसतंय। बरोबर आहे। चीनची आर्थिक कोंडी करायची या दिशेने भारत सरसावलेला आहे। ज्या पद्धतीने चीन आणि भारतामध्ये गलवान खोल्यामध्ये जो संघर्ष झाला, त्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती चीनच्या आयात सामानावरती देखील निर्णय घेण्याची प्रक्रिया भारत सरकारने राबवलेली आहे। दुसरीकडे चीनच्या ज्या कंपन्या असतात, ज्या शहर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात नफा मिळवतात, अशा कंपन्यांवर देखील
त्यांना परवानगी द्यायची नाही असाही प्रयत्न खास करून केंद्रीय आर्थिक मंत्रालयातर्फे सुरू झालेला आहे. एक प्रकारे आर्थिक कोंडी करायची आणि जो चीन भारतातून लाखोच्या संख्येने आणि लाखो रुपये कमवतो आणि त्याचेच पैसे तो इतर सैन्यासाठी वापरतो असा प्रकारचा आरोप होतोय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही एक मोठी योजना भारत सरकारने आखलेली आहे की चीनची सर्व बाजूंनी कोंडी करायची म्हणून म्हणाले. नक्कीच धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. आणखी एक महत्त्वाची ब्रेकिंग आत्ता येते बातमी आहे.